गाण्यांना उत्तर काय दिलं नाही. कव्वाली म्हटलं तर सवाल जवाब झाला पाहिजे. मी काहीतरी गातोय, तुम्ही काहीतरी गाताय, ह्याला कव्वाली म्हणत नाही. मी 2 डबल मिनिट गाणी गाणी, तुम्ही 2 डबल मिनिट गाते. थोडा वेळ लोकांना आनंद वाटेल. सवाल जवाब झाला पाहिजे. भले तोडकं मोडकं का असे ना, गाण्याचं उत्तर आलं पाहिजे. आता तिकडनं जर काही आलं आणि इकडनं त्याचं उत्तर नाही गेलं तर मग त्याला अर्थ नाही. एवढी मोठी मी फौज आणले, त्याचा उपयोग काय? हा बघा काय असते माहितीये का काका, हातात माईक घेऊन इथून गाणं बोलून घासाघाशी करणं, चाटाचाटी करणं, ह्याला गाणं म्हणत नाही. करा तुम्ही, चाटाचाटी करा, घासाघाशी करा ना, पण घालाघाली बघायला मिळाली नाही. क्या बात है. पुन्हा एकदा 100 रुपयाला पार्टी. आभारी आहे. बाईंनी सुंदरसा एक शेर ऐकवला, म्हणे हल्लीचे तरुण एड्सने जातात. मला नाही सांगितलं, हल्लीचे तरुण, त्यांनी हे मला नाही सांगितलं, हल्लीच्या तरुणांना सांगितलंय. आणि हल्लीचे तरुण म्हणजे सर्वच नाही, जे काही आहेत ते. तर अशाच काही मुली पण असतात ना. जर वाईट मुलं आहेत समाजात तर मुली पण आहेत, पुरुष आहेत तर बायका पण आहेत, सगळं नाही आहेत त्या. तर मला सांगायचं आहे की हल्लीचे तरुण एड्सने जातात, मरून, म्हणून सांगायचं आहे. हल्लीच्या तरुणींच्या प्रेमात तरुण जातात भूक ताण हरून. हल्लीच्या तरुणींच्या प्रेमात तरुण जातात भूक ताण हरून. कारण या धंदेवाल्या तरुणींना विरोध होत नाही घरून. त्या तरुणी, कारण या धंदेवाल्या तरुणींना विरोध होत नाही घरून. हल्लीच्या गवलनी स्वतः हातात तरुणांना नेतात धरून, म्हणून दोघेही जातात शेवटी मरून. कधी नेते दुधात, कधी देते दुधात, कधी देते मधात. घर सकाळी गाठशील का, पहिली माझी जिभेनं चाटशील का. आणि ऍक्शन काय, पहिली माझी जिभेनं चाटशील का. आता औषध आहे ना, ते औषध आहे, ते कसं चाटतात, ते चाटताना ऍक्शन काय व्हायची. हो 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 मॅडम, काय चाटाचाटी. असं कोणी चाटतंय का, गुडघ्यावर पाय ठेवून गुडघे टेकून आणि असं चाटतात. वैद्याकडे गेलो तुम्ही, वैद्याकडे आपल्या मुलीला पण एक स्टॉप वरती वैद्य आहे, ते औषध देतात, पण कोणाला असं सांगत नाही ना अशी चाटशील का. असं कोणी बोलतंय का. चाटताना कसं सांगते, बाबा हे मध आहे, हे तुला थोडस चाटावं लागेल, त्याला एक पद्धत असते. पण बाई भलत्याच वैद्याकडे जाऊन आल्या, त्यामुळे त्यांचा तो अनुभव वेगळा आहे.
त्यांना एकदा मुरब्याच्या आपल्या वैद्याकडे घेऊन जात औषध कसं चाटतात ते त्यांना माहिती पडेल. दर 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 ऐकायला मजा वाटते. उत्तर देणार बाईने काय म्हटलं, पहिली माझी जीवेनं चाटशील का. मला काय म्हणायचं आहे, गेलो दवाखान्यात. डॉक्टर म्हणाले मला, जेव्हा मी दवाखान्यात गेलो मला डॉक्टर म्हणाले, गेलो दवाखान्यात घे दवा पाण्यात. डॉक्टर मला म्हणाले हे औषध आहे दादा, हे औषध आहे, हे पाण्यात टाकून घ्यायचं, शिस्तीत घ्यायचं, असं प्यायचं. डॉक्टर आहेत ना ते, वैद्य नाही. त्यांनी आपलं व्यवस्थित सांगितलं कसं कसं घ्यायचं ते. गेलो दवाखान्यात घे दवा पाण्यात. गेलो दवाखान्यात. डॉक्टर म्हणाले घे दवा पाण्यात. गेलो दवाखान्यात घे दवा पाण्यात, गेलो दवाखान्यात घे दवा पाण्यात. तुझं बोलणं हे पटत नाही, तुझं बोलणं हे पटत नाही. नुसतं आपल्या बारला उठून तिकडे जायचं. वैद्य कोणी बघितलं का? असा जर वैद्य असला ना, असा चाट चाट करणारा, तो कोण त्याच्याकडे जाणार पण नाही. तुम्ही जातील का अशा वैद्याकडे? गेलो दवाखान्यात घे दवा पाण्यात. तुझं बोलणं हे पटत नाही, अगं तुझं बोलणं हे पटत नाही. आम्ही डॉक्टरकडे जातो, डॉक्टरांचा सल्ला घेतो, त्यांच्या सल्ल्यानुसार औषध घेतो. असं कोणी येड्या बघायला येवाने आम्हाला सांगतो तसं आम्ही करत नाही. तुझं बोलणं हे पटत नाही, अगं तुझं बोलणं हे पटत नाही. न तुझी मधमी चाटत नाही. डॉक्टर काय म्हणतात, दुधाने कप्पन होतो, खोकलाही होऊ शकतो. म्हणून गेलो दवाखान्यात घे दवा पाण्यात. दवाखान्यात घे दवा पाण्यात, गेलो दवाखान्यात घे दवा पाण्यात. डॉक्टर कडून मी शिकलो, डॉक्टर कडून मी शिकलोय, डॉक्टर कडून मी शिकलोय. न तुझ्या मधावर थुकलोय, तुझ्या मधावर थुकलोय, तुझ्या मधावर थुकलोय, तुझ्या मधावर थुकलोय. प्रत्येक गाण्याला उत्तर मिळेल. सही आहे ना? होणार गाण्यामध्ये दादा गोंडके येणार. दर 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 दर. ही म्हणते जेव्हा तेव्हा बायकोला माहेरी काढतो ना, स्वतःच्या हाताने फेस काढतो. आणि फेस कसा काढला बाईने, आरा रा रा रा. मला वाटलं ते दिसतं का काय आता, काय तो फेस काढला बघितलं का तुम्ही? नाही कोणा दिसला असेल ना, तुम्ही लांब होतात म्हणून तुम्हाला दिसला नाही. मी जवळ होतो, मला स्पष्ट दिसला. काय तो फेस, आरा रा 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 रा. कपडे धुतले असते खरं. म्हणून मला म्हणायचं आहे, बायको जाता माहेरी प्रेमाने ओढतो. अरे बायको जाता
अरे बायको जाता माहेरी प्रेमाने ओढते बीजेपी कार्यकर्ता आशिष भोईर भुयाकर यांच्याकडून 200 रुपये पार्टी आभारी आहे. काय म्हणायचं आहे ऐका. बायको माहेरी गेल्यावर नाईलाज असतो. बायको जेव्हा माहेरी जाते तेव्हा शेजारी नसते आपल्या मदतीला आणि शेजार धर्म म्हणून बिचारी आपली मदत करते. मग ती शेजारी काय करते? बायको जाता माहेरी प्रेमाने ओढते. काय करते तो फेस. अरे हिच्या वॉशिंग मशीन मध्ये माझा फेस काढते. बाबले भाई डोंगरपाडा 100 रुपये पार्टी आभारी आहे. मला माहिती आहे तुम्हाला काहीतरी नवीन ऐकायचं आहे. बांधवांनो, माझे कवी शशिकांत कापसे यांनी आता हे गाणं लिहिलंय बघा. तुम्ही मगासपासून सांगत होतात की काहीतरी नवीन घ्या नवीन, म्हणून हॅलो मगासपासून आपण सांगत होता की काहीतरी नवीन घ्या.